या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझी प्राचार्य श्री गौरव सर, स्कूल कमिटीचे सदस्य भाऊ, या विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य सर, माझी प्राचार्य सर अठरे सर आणि आमच्या ताई गाडगे ताई, या ठिकाणी या विद्यालयामध्ये 1993 या ठिकाणी बरेच सर होते शिकवायचे. मी जेवढला शिकवायचो. आमचं म्युच्युअल ट्रान्सफर झाले. मला असं बरं होतं ते त्यांच्या गावाजवळ गेले ते माझ्या गावाजवळ. या ठिकाणी सुरुवातीला मी भीती शिकवलं. वंदे सराव बदल होते, त्याच्यामुळे आम्ही काही प्रगती केला नाही. चांगले शिक्षक होते, त्यांचा चांगला उत्सव होता, त्यामुळं त्यांच्याकडेच ते विषय ठेवला गेला. मी सांगितलं मला जे देतात ते द्या. मी आता 18 वर्ष पलीकडे होतो गणितमध्ये, गणित आणि बीजगणित होती हे शिकवायचो. ह्याच्या अगोदर मी रयतच्या अगोदरही जिल्हा मराठा होतो 75 साली. इथं मी हेच विषय शिकवायचो. त्यामुळं मी म्हणलं आता नवीन होते सर होते सर हे नंतर चांगले शिक्षक मिळाले. काही अडचण आली तर माझ्याकडे यायची, चालू दे म्हणायचं. आणि मग मला 5 सगळा विषय द्यायला 5वीला सुद्धा गणित शिकवलं मी. तर चांगले शिक्षक असतील तर त्यांना प्रोत्साहन पाहिजे आणि विद्यार्थ्याचाही फायदा होतो. 93 मी या ठिकाणी आलो त्यावेळेस ते आता ग्रंथ झाले बरोबर 9वीचा बाकीची एवढा आम्ही कोरोना आम्ही आणि एवढीच इमारत होती. त्यानंतर बरोडे सर आले ह्या इथं 2-3 गोड्या बांधकाम सुरू होतं. दुष्काळ होता त्यावेळेस, पाणी नव्हतं. गाडगे मॅडमचं पोरगे टँकरला मॅडम इथून जायचं ते टँकरचं पाणी भरायचं परिस्थिती नंतर ते सरपंच झाले त्यांच्या काळामध्ये आडगावून पाणी आलं पाहिजे. आम्ही होतो त्यावेळेस पाणीच नव्हते, टँकर पाणी यायचं मग पाणी झालं. गाडगे मॅडम ते टँकरच्या राखायचे पोरं रात्री बोलायचे म्हणजे इतकी अवस्था करत. तर बरोडे सरांनी ते गावातील असल्यामुळे त्यांनी ते बांधकाम सुरू केलं. त्यावेळेस विकत पाणी घेतलं. विकत पाणी घेऊन त्यांनी ती बांधकामाची सुरुवात केली. त्याच वेळेस असे देणगीदार निर्माण झाले विहिरी गावामध्ये. मुद्दा शेड झाले बा चालले होते तिथे म्हणजे काय चाललंय फरशी टाकायचे पैसे पहिले 10,000 त्यांनी फरशी दिली आणि मग मारवाडीने सुरुवातच केली. तिने राहते आणि मग पालकही मागं राहिले नाही. पालक पैसे द्यायला लागले. तिने विशेष म्हणजे मला नवल सरांची आठवण असते. एखादा दुसरा क्लार्क असता तर पुढे पैसे खर्च झाले असते. पैसे हिशेब ठेवा आणि ते योग्य कारण पैसे लावले. मुख्याध्यापकांना सुद्धा मार्गदर्शन केलं. उत्तरे सर इतर पैसे मी प्राचार्य म्हणून रिटायर झालो कोरड्यावाला. माझं आणि गुंतलं होतं. नवल आपल्याकडे नवल आपण मला पाऊस दिला नाही. त्यांनी जे आमचं रेकॉर्ड ताब्यात घेतलं. नवल आपण पाहिलं रेकॉर्ड तयार केले म्हटलं होतं सहज पहिल्या झटक्यात बा आणि करून टाकला आणि मला लगेच 2 दिवस देऊन टाकलं. मला टेन्शन लागलं. माझ्यानंतर 2-4 शिक्षक केलं रडली अक्षरशः. तुम्ही म्हणतात हे बांधकाम हे काही सोबत आहे. मी
प्रत्येक गोष्टीला संस्थेने विचारावं लागतं, संस्थेची काळजी घ्यावं लागतं आणि याचा अनेक ठेवावं लागतं. प्रत्येक लोकांना काही हेडमास्टर चक्र मारावं लागतं. तर ह्याच्या काही संस्थेची बाबी आहे, आपण आपल्या याच्यावर करतो, परंतु ह्याच्या आर्थिक बाबी आहे इथं माझा संस्था तुम्हाला सोडत नाही. शिवाय सर्वच पाहावं स्वशिक्षणी झाली त्याला माहिती तर या ठिकाणी काही जास्त बोलायचं नाही. तुम्ही आम्हाला बोलवलं, आठवण केली त्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि ते 40 म्हणून आहेत तुमच्या मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी, तुमच्या भावी प्रगतीसाठी शुभेच्छा देऊन माझे सर्व विद्यार्थी आता कुठून सुरू करू आणि कुठे शेवट करू हे काय मला कळालं. 1990 साली एका पाकिटात शेवकेश्वर माझी ऑर्डर एका पाकिटात आली होती. ती आले अल्कुटीहून मी आले हंग्यावरून कारणे तालुका. इथं आल्यावर इतकं बाबरल्यासारखं झालं, काय करावं तेच काय कळालं. रडायचं हे व्हायचं. आणि मग मला इथं निसार म्हणून त्याच्याकडे खोली मिळाली आणि भाऊनी सांगितलं होतं, काकूनी सांगितलं भाऊला का त्या रस्त्यासारख्या ते सांगायला आले तुमच्या समोर राहतोय, तुम्हाला तुमच्या केसालाही धक्का लागला नाही. आणि त्याच्यानंतर मग नरवडेश्वर आल्यावर मग ते विचारायला नको, ते म्हणायचे माझ्या 2 मुली येत्या. इतकं त्यांनी मला माझी 2-4 ठिकाणी बदली झाली, पण मी गेले नाही आणि जाऊ दिलं नाही. नगरला बदली झाली माझी आणि कोरडगावला पण झाली. कोरडगावला ते शक्यच नव्हतं, पण मी नगरला सुद्धा हजर झालेली परत आली. आल्याबरोबर मला तुम्ही 5वीला होते, गणित विषय दिला माझ्याकडं. मग गणितामध्ये इतका चांगला निकाल लागायचा की 10वीला 100% निकाल. त्यावेळेला ढोलेसर होते, ढोलेसरांची सत्कार 3 होता. तिथून आल्यावर परत आम्ही त्यांचा इथं सत्कार केला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये, हा सत्कार माझा नाही, जेव्हा खालून मुलं घडून येतात गणितात तेव्हा मी वर काहीतरी करू शकतो असं त्यांनी सांगितलं. आणि खरोखर मला पण अभिमान वाटतो, इतकं गणित पक्क करून घेतलं आदिनाथला माहिती. आणि मला आणलं असेल कार्यक्रमाला असतं आदिनाथनीच आणलं. म्हणलं नाही बाबा मी आजारी आहे, नाही बाबा तुम्हाला यावंच लागलं. गाडी घेऊन आला मला न्यायला तिथून आणि मग आदिनाथनी आणलं. असे पोरं होते ना, पण त्यावेळेला खरं ते संस्कारच वेगळे होते. आणि आता जेव्हा जवळ जाते तर बोलत पण नाही. पोरींचं तर काय विचारायला त्यावेळेला त्यांच्या तर माझ्या वयामध्ये काय जास्त अंतर नव्हतं, असं लग्न 9-10 वर्षाचं अंतर. पण खूप अगदी असं मैत्रिणीसारखं. आणि आल्याबरोबर मला मी एकटीच होते त्यावेळेला इथं. तर त्या धोळगे मॅडम होत्या, त्या बदलून गेल्या होत्या, त्या 0% काळामध्ये मी एकटीच होते. मग सगळा सांस्कृतिक डिपार्टमेंट माझ्याकडे दिलं. 3-3, 4-4 तास कार्यक्रम चालायचे आणि मी माईक समोरच असायची. सरांना माहिती, भाऊला माहिती. आणि एका कार्यक्रमाला मी 70-80 हजार रुपये गोळा करायचे. इतकं हँडलिंग केलं होतं. त्याच्यानंतर मला नंतर आडसरे सर होते इथं सुपरवायझर, त्यांची येथे म्हणून अकोलेला बदली झाली. आणि अकोलेला गेल्यावर त्यांनी माझी मागणी केली का अशा मॅडमला इथं घ्या. तेव्हा मग मला तिथं गेले आणि मी हे गेले. तसंच तुम्ही जो आज कार्यक्रम ठेवला तो खूप चांगल्या प्रकारे हे केला, आमचा सत्कार केला, याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप बोलायचे पण आता काही बोलू शकत नाही. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरवडे सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढोले सर, त्याप्रमाणे इथं अनेक वर्षे काम केलेले माननीय
माजी मुख्याध्यापक ससे सर, ठाकरे सर, मचे सर आणि आपल्या उपस्थित मॅडम आणि शेळके सर, तर ही सर्व मंडळी या ठिकाणी आज बऱ्याच वर्षाने आली. मला सांगायचे काय की गेटकेन तुमचा, तुम्ही गेटकेन ठेवला, पण त्याच्यामध्ये आमचा गेटकेन ठेवला. किंवा ज्या लोकांनी आमची 10 वर्षे काठी नाही बेटी नाही ते काढगे मॅडम हे समजा 18 सर तर मी सुरू केलो सर आता गेलेले होते शेळके सर तुम्ही सुरू गेलो. या निमित्ताने आमचा गेट टुगेदर झाला. तेव्हा पहिल्यांदा मी आपल्या बॅचचं अभिनंदन करतो आणि जे काय बोलायचं आता ते सुरू करतो. त्या ठिकाणी मित्रांनो मला हे थोडीशी माहिती थोडीशी आपण तुम्हाला दिली. या संस्थेविषयी थोडीशी माहिती देणार आणि मग मी तुमच्याविषयी तुमच्या संपूर्ण जीवनाविषयी बोलणार. या ठिकाणी सांगायचा एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या वेळेस ही शाळा 1960 साली म्हणजे स्थापन झाली तर त्यावेळेस समजा जुन्या काळातले समजा जे समजा संबंधित माणसं होती मग त्यांना या ठिकाणी स्टाफवर घेतले गेलं. तुम्ही नात्यातले, हे नात्यातले, ते नात्यातले, तुमची कॅटेगरी काय, तुमचा विषय काय, तुम्हाला काय शिकवायचे काहीच कळत नाही. मला सांगायचं काय की मी थोडासा BC झालेला माणूस होता 1972ला, तिथून कुठं मी सगळा अभ्यास केला. जो गणिताचा शिक्षक आहे त्याला गणिताचा त्याचा काही संबंध नाही, तो गणित शिकवतो. म्हणजे लक्षात घ्या. मला या ठिकाणी महत्त्वाची माहिती मला सांगायची की त्या काळात ज्यावेळेस मी हा चार्ज घेतला या ग्रामीण शिक्षण मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यावेळेस हा अभ्यास केला. इथं पॅटर्न प्रमाणे शिक्षकच नव्हते. कोणता विषय शिक्षक शिकवतो. समजा इतिहास तो इतिहास तर नाही पाहिजे ना, इतिहास स्पेशल पाहिजे ना, नाही त्याला मॅथचा शिक्षक शिकवतो आणि एखादा मॅथचा जर असेल तर इतिहासाचा शिक्षक शिकवतो. हे सगळं अभ्यास पण हे काय करतात म्हणजे त्या काळामध्ये ज्या संबंधित मुख्याध्यापकांनी त्या मॅनेजमेंटला कुठल्याही प्रकारची कल्पना दिली हे बरं दिसतं पण घ्या तर त्याचा विषय काय आपल्याला कोणता विषय शिकवतो हा सर काहीच पॅटर्न नव्हता. हा सगळा अभ्यास करणे मला मी स्वतः प्री ग्रॅज्युएट होतो. ते पहिलं BSc ग्रॅज्युएट मी या भागातला आणि मी विचार केला म्हटलं काय करायचं इथं काहीच करता येणार पण तुम्ही मिळाला त्यातले मी वाईट व्हायला तयार आहे. मी उद्या एखाद्याचं वाट लावली असती मिसेसमध्ये केला काही केलं असतं तर शेवटी आयुष्यभर तुम्ही तुमचे नाते कोणते कोणाला दोष दिला असता, मला दोष दिला असता. मी सगळा अभ्यास केला. यात आपल्याला काहीही करता येणार. मग ज्यावेळेस मी 10 वर्ष अध्यक्ष याच्यात काही बदल होणार नाही लक्षात आल्यानंतर एक गावात जनरल मीटिंग ठेवल्या ग्राम शिक्षण आपल्याचं कानिपदाचं केलं आणि त्या ठिकाणी मी ग्राम शिक्षण सेवा मंडळाचा अध्यक्ष असताना माझ्याकडे उशीर आला ते ग्राम शिक्षण सेवा मंडळाचा अध्यक्ष पण आणि मग त्या ठिकाणी असा जनरल ठराव झाला पब्लिक जनरल पूर्ण त्या कारभारी जे सुचवेल आणि जे करेल त्याला पूर्ण जनरल मीटिंगला अधिकार देतो. आणि तिथून पुढं मी साधारण 85च्या दरम्यान या संस्था जोडण्याच्या कामाला 85 दरम्यान साधारण या 5 वर्ष काळामध्ये मी अनेक संस्था हाताळल्या, अनेक संस्थेचे अध्यक्ष हाताळले. पण त्याच्यात एक अभ्यास केला राजकीयदृष्ट्या मराठा विद्या प्रसारकावर अभ्यास केला. मराठा विद्या प्रसार मंडळामध्ये अतिशय मोठं राजकारण आपल्या जिल्ह्याचं बहुतेक राजकारण या मराठा विद्या प्रसारक मंडळामध्ये आणि मला तर राजकारणाचा हस्तक्षेप नको होता. मला पहिल्यापासून मी असं ठरवलं की या शाळेमध्ये राजकीय तुकडे बाहेरच चालणार आणि ह्या उद्देशानं मग मी वेगवेगळ्या संस्थेत विखेचे मला फरक म्हटलं इथं पुढे राजकारण गडाखांची वापर आहे इथे राजकारण मराठा विद्या प्रसारक पूर्ण राजकीय अड्डा होता. असे वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास केल्यानंतर मला रयत शिक्षण संस्था शिकायला का बा हा महासागर आहे. याच्या महाराष्ट्रामध्ये 700-750 शाखा आहेत, 230 सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, ITI कॉलेज काय असतील नसतील ते कॉलेजेस आणि इथं राजकारणाचा भाग सहभाग फारसा नाही. जिल्हा राजकारणात तर नाहीच नाही. मला फार तर राज्याच्या राजकारणामध्ये थोडासा असेलही पण त्याशी अभ्यास केला मग या संस्थेचा मग मी अभ्यास केला. या संस्थेचे जे शिक्षक होते
त्यांचे वेगवेगळे पी जी पाटलापासून मी अभ्यास केला, सगळे वेगवेगळे प्रख्यात होते या संस्थेचे, म्हणजे संस्थेत शिकलेले आणि मोठी झालेले लोक यांचा सगळा अभ्यास करा, त्यांचे पुस्तकं वाचले आणि त्यातून मला असं कळालं की या शिक्षण संस्थेमध्ये शिकवणारा स्टाफ अतिशय प्रामाणिक आणि अतिशय कष्टाळू आहे. आणि म्हणून मी तिथून पुढे निर्णय घेतला आणि रयत शिक्षण संस्थेला जोडायचा आम्ही ठामपणाने आमच्या कमिटीने ठरवलं. आणि त्याच्यात परत नेमकं लोकांशी विचारचा करा, सगळे लोक पाटील आणून सगळ्याची बैठक घेऊन तो आपल्याला हा योग्य राहील. आपल्या पोरांच्या भवितव्याच्या दृष्टीने राजकारण रयत संस्था पाहिजे आणि म्हणून ती रयत शिक्षण संस्था मी या ठिकाणी निवडली. आणि जे मी निवडले त्या संस्थेचं तर अतिशय योग्य काम झालं. आणि तिथून पुढे मग त्यावेळेस सगळं त्याला गणपती घेऊन बसलो आणि मग आपला निर्णय ठरला, काळ्यासाहेबांकडे गेलो. त्याच्यात काही टेक्निकल अडचणी आल्या. आपले जे ग्राम शिक्षण सेवा मंडळ जे ट्रस्ट होतं हे ट्रस्ट सोसायटी ऍक्ट रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्याचं कुठल्याही रेकॉर्ड नगरच्या चॅरिटी कमिशनर ऑफिसमोर नव्हतं. आता हे काळेसाहेब आम्ही दोघं जायचो, इथे कुठलंही रेकॉर्ड नव्हतं नगरच्या चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये. मग आम्ही पुण्याला गेलो सोसायटी ऍक्ट खाली. तर पुण्याला सोसायटी ऍक्ट खाली ती ऑफिस जे होतं सोसायटी ऍक्ट रजिस्ट्रेशन जे समजा जिल्ह्यात काही 4-6 गेले ते ऑफिस होतं ते नारायण होतं. आणि ते धरण कुठलं होतं पुण्याला पाचशे धरण. आणि त्या काळामध्ये ते सगळे रेकॉर्ड त्या ऑफिसमध्ये पाहून घेतलं. इतक्या अनंत अडचणीमध्ये तुम्हाला एक गोष्ट जर सांगायला गेलो तर तिथंही आपल्याला परणे सांगायला. मग शेवटी मुंबईला काळे साहेब शंकरराव काळे आणि मुंबईला बसलो आणि तिथून एज्युकेशन मिनिस्टरच्या तिथून स्पेशल बाब म्हणून परवानगी आणली आणि संस्थेद्वारे एक ऑर्डर त्या ठिकाणी मुंबईतून शिक्षण मंत्रालयातून काढली आणि ती म्हणजे शिक्षण संस्थेला आपल्याला अशा पद्धतीनं ही रयत शिक्षण संस्था 90ला जोडण्यात आली. आणि त्याच्यामध्ये मग आता शेवटी असं ठराव झाला की बाबा हे जे शिक्षक आहेत बरं का सर, आपल्या शाळेचं नुकसान या ठिकाणी जे शिक्षक आहेत आणि ह्या शिक्षकांमुळे झालं याबद्दल गाव ठाम होतं. आणि मग ज्यावेळेस बैठक बसली मेन आम्ही 4-2 लोक की त्या बैठकीमध्ये असं ठरलं फक्त एक शिपाई इथे ठेवायचा, एकही माणूस. आता हे जबाबदारी आली माझ्यावर, कारण वाईट तर मला तर वाज लागणार होतं गावाचं चांगलं करायचं म्हणल्यानंतर. मी तर पहिल्यापासून त्या शिकत होतो, मी काय कधी कोणाला घाबरलो मी जे चांगलं करायचं म्हणलं काय केलंच येतच नसायचं. आणि मग अशा पद्धतीने आता हे गावच वाईट सगळ्या बदल्या करायची पडे आले आक्षेप माझ्यावर ना. तरी मी सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं तर म्हणजे 100% सगळ्या गावकऱ्यांनी मला ज्यावेळेस मार्गदर्शन केले की कुठल्याही परिस्थितीत फक्त एक शिपाई कोणता की ज्याला ते आपण काय म्हणतो सर सायन्सचा रसायन फिसायला बाटल्या माहीत असल्या त्यांना शिपाई ठेवायचा आणि 100% बदल्या वाढायचे. मग काय मग संस्थेने तिथले त्यांचे पदाधिकारी माझं शिक्षक. तर ते शिक्षकांचा ना आता इथं परिस्थिती हे सगळे जबाबदार. आता मला उद्या मला त्याचं गावात शिवाय देतील ती बदलली ती त्यांचे जिल्ह्याच्या बाहेर गेले लांब तास नाही जाऊ ते तिथे शिवाय पण माझ्या पोटाचं काढले हे काय त्याची करावा नाही केली. त्याच्यावर माझ्या परत येऊन दाखवले काही राजकारणामध्ये मी त्याचा विचारही केला नाही काही बोललो नाही. म्हणजे अशा पद्धतीने मग परत हे झाली. आता ज्या लोक अतिशय चांगले होते मला माझी आठच ही होती की मला प्रत्येक विषयाचे स्पेशल शिक्षक आणि चांगले शिक्षक या मीटिंगमध्ये पाहिजे ही माझी मेन आठ संस्थेला होती. आणि त्यामुळं त्यांनी असे हिरे काढले शोधून की जे त्या शाळेमध्ये अतिशय चांगले शिक्षक होते त्यांची शाळा सोडायची तयारी नव्हती, परंतु संस्थेच्या आदेशाने त्यांना त्या शाळा सोडाव्या लागल्या. मांडगे सर अतिशय स्ट्रिक्ट अतिशय स्टँडर्ड माणूस, मोठ्या शाळेत चालवणार अतिशय मोठी शाळा चालवणार. तर त्या माणसाला सांगितलं कुठल्याही परिस्थिती मला गेले जावं कुठल्याही परिस्थितीत एवढ्या मोठ्या शाळा सोडून चांगले शिक्षक प्रत्येक विषयाचे या ठिकाणी आणले
आणि अशा पद्धतीनं त्या शाळेचं काम 1991 त्या ठिकाणी सुरू झालं. मित्रांनो, तुमचे 95-96 मॅच पहिले 2-3 वर्ष आम्हाला पूर्ण सेटलमेंट लागले. विद्यार्थी, शिक्षक आणि आता काय म्हणतो जरा थोडं हे व्हायला रुटीन बसायला 2-3 वर्ष वेळ लागला. आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ह्या शाळेमध्ये होता त्या शेवटच्या काळामध्ये ही शाळा वेल सेटअप झालेली होती. 95-96 ही शाळा पूर्णपणे चांगल्या प्रकारामध्ये म्हणणारी शाळा तयार झालेली होती. आणि नेमकं त्या बॅचचे तुम्ही विद्यार्थी आहात. आणि आमच्या त्या बॅचला आमच्या मित्र सरकार डॉक्टर झालेला आहे. ते मला सांगा इतिहास माहिती आहे माझा. प्रत्येक बॅचचे प्रत्येकाचे विद्यार्थी हुशार होते हे नेहमीच माझ्याकडे माहिती असेल. त्या बॅचला हा विद्यार्थी पहिला डॉक्टर झाले आहे. हा मॅडस ना आता हे घरात माझे कुठल्यापासून चांगले सांगून त्याचे वडील तर हा पहिला विद्यार्थी. अशा पद्धतीने सुरुवात 95 पासूनच चांगली झाली. चांगले विद्यार्थी, चांगले डॉक्टर्स, चांगले इंजिनियर्स समजा क्लास 1 क्लास 2 व्हायला त्याशिवाय ते सुरुवात झाली. आणि त्यातून मग ही शाळेचं नाव थोडंसं वाढत गेलं. आज आपण आपल्या भागामध्ये टॉपला आहे. इथं 15 ते 20 गावचे विद्यार्थी येतात. काय येतं ते इथं आपल्याला शेवटी नो ॲडमिशन म्हणावं लागतं. प्रत्येक वर्गात आपल्याला ॲडमिशनने असं बोर्ड लावावा लागतो. 11-12 बाहेर कधीच बंद होते आपल्याला. म्हणजे एक आपलं असं स्टँडर्ड डेव्हलप झालं या शाळेच्या पोलीस भागामध्ये आपण गावामध्ये. तो अतिशय चांगली शाळा तालुक्यामध्ये पूर्ण केलं झालं की माझ्या पहिलीची शाळा तसं स्टँडर्ड शाळा आहे. अशा पद्धतीने शाळेचं त्या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. आणि अशा बॅचमध्ये तुम्ही शिकणारे म्हणून आता कुठंतरी समजा 96 29 वर्ष आणि 29 वर्षाने तुम्ही या ठिकाणी गेट टुगेदर ठेवलेलं आहे. हे काय मला काय म्हणायचं की प्रत्येक माणूस आपल्या संसारामध्ये आपल्याला असतो. आपल्या पोरं बाळं कोणाला शिकवायचे, कोणाला काय करायचे ह्या सगळ्या तयारीत असतो. आणि ह्या कायमच्या टेन्शनमध्ये कामाच्या कुठेतरी आपल्याला एक दिवस असेल तर कुठेतरी आपल्याला घेऊन गेला पाहिजे. कुठेतरी जुन्या मित्रांची भेट झाली पाहिजे. जुन्या मित्रांची चौकशी झाली पाहिजे. जुन्या मित्रांची मुलं बाळ काय करतात याचीही आपण समजा चौकशी केली पाहिजे. अशा पद्धतीने मग मानसिकता तयार होते माणसाची. आणि तेव्हा असे कुठे कार्यक्रम घडतात. तेव्हा या निमित्तानं मी जे कार्यक्रम मॅनेज करणाऱ्या विद्यार्थी म्हणणारा वाटत तुम्हाला तुम्ही आज बालक आहे पण आज आमच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी म्हणणार. त्यांचं निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे. आणि आता तुम्ही आले तुमच्या त्या काठी भेटी म्हणा, तुमची मुलं काय करतात, कुठे काय करतात, हे अशा पद्धतीने सोबत एक आनंद मिळतो. फॅमिली आनंद आपण जे म्हणतो, अरे आपण तर दररोजच आहे. सकाळपासून संध्याकाळ आपलं काय नसेल कसं झालं जीवनात तो कुठेतरी एक दिवस घेतला पाहिजे. समाजाने सगळे एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे, एकमेकांची चौकशी केली पाहिजे, त्याच्यात आनंद मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपण जो कार्यक्रम ठेवला आहे खरंच अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये की आता मला वाटतं 4-5 वर्ष झाली म्हणजे 5 कार्यक्रमामध्ये हजर. असेच कार्यक्रम करत राहा. पुढच्या भावी जीवनासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. शिक्षण संस्थेचे संस्थापक आजच्या 95-96 सगळे विद्यार्थी यावर्षी त्यांच्या सगळ्या आठवणी ठेवलं. त्यांना इथं आवर्जून बोलवलं आणि आमचा फार मोठा सत्कार केला. त्याबद्दल तुमच्या सगळ्या गुरुजनांच्या वतीनं मी तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो. तुमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत केलं. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नवरेश्वर त्याचबरोबर स्थानिक सदस्य गौरी मी माझे शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यामध्ये हे सगळे क्लासेस झाले आणि त्यांच्या गटात मी सगळ्यात लहान मला इथं शेवटी मी रिटायर व्हायचा मी माझं भाग्य असेल की मी ते रिटायर होतो. या ठिकाणी सुरुवातीला मला वाटतं मंचेस्टरांची प्राचार्य, त्यानंतर शेट्टी सर, त्यानंतर आमचे
सर्वांचं काम तर आपण इथं पाहतो तिथं केली या ठिकाणी काम केलं तसंच आम्ही आमची टीम होती खूप राहिली होती त्या सगळे शिक्षक त्या ठिकाणी असल्यावर आणि राहिल्यापासून ती साधारणतः तुमच्या 9वा कार्यक्रम आणि 9 कार्यक्रमामध्ये माझी विद्यार्थी साधारणतः तुम्ही माझी विद्यार्थी होती त्याचं कारण असं की तुमचा माझा 4 महिन्याचा वेळ तुम्ही मार्च 96 इथून पास झाला तुम्ही जुलै 96 इकडे हजर करतो आणि त्यानंतर इथंच राहिलो त्यामध्ये राहिलो गेली त्यांच्या मागच्या काळात पुढच्या काळात 1 वर्ष इथे राहिलो 1-1.5 वर्ष इथे राहिल्यानंतर डॉक्टरांकडे राहिलो वेगळ्या डॉक्टरांकडे बरेच दिवस शेवट इथेच झाला आणि जवळपास तुम्हाला सांगायला मिळालं म्हणजे मला आनंद वाटतो की एका जाऊन तिसऱ्यांदा बोलतो त्यांना लगेच असतं त्यांच्यापैकी आमच्या रेल्वे ह्यासाठी घडत नाही मला वाटतं आमच्या सगळ्या शिक्षण संस्थेचे जेवढे कर्मचारी असते तेवढ्यामध्ये माझंच भाग्य एवढं मोठं की 3दा मला एकच गाव मिळालं आणि ह्याचं कारण हे असं आहे की तुम्ही लोकांनी तुमच्या गावामध्ये तुमच्यासोबत आमच्या सगळ्या आमचे सशस्त्रपासून सशस्त्र काळची गिरीदार तुम्ही आणि असं म्हणून त्यांनी आमच्या सगळ्या माणसांचे तुमचे या ठिकाणी मला पुन्हा काम करायची प्राचीन म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी मला 1 वर्ष पूर्ण झालं मला या ठिकाणी आणि मी आल्यापासून एक पायगुंड होतं असं मला वाटतं की मला मी आल्यानंतर 9 कार्यक्रम झाले आणि जे मुलांची कार्यक्रम घ्यायची इच्छा निर्माण झाली तर आम्ही सुद्धा सगळे खूप एक सकारात्मक दृष्टिकोन हा तुमच्या या ठिकाणी निर्माण होतो हा समाजासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी सुद्धा हा उद्देश होतो कारण कसं असतं का तुम्ही आज सगळेजण एकत्र आहात त्याच्या आधी समोरून गेला तरी ओळखत ठीक आहे तर तुम्ही इथं आलेले आहेत तर सगळ्या सासूबास नाही त्या आणि त्यांनी सांगितलं काही इंजिनियर आहेत फार छान वाटतं ना की तुम्हाला जसं मिळालं की तुमच्या मुलांना मिळाल्यास तुमची मुलं तुमच्या संधीच्या तुमच्या मुलांकडे फार छान त्या ठिकाणी वाटतं आणि ही एनर्जी आहे ना की आपलं आयुष्य 10 वर्षात वाढतं तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल म्हणजे तुम्हाला 100% तुम्ही सगळेजण एकत्र आला त्यावेळेस तुम्ही फेस करतो ठीक आहे हा प्लॅनमध्ये असणार आहे आणि आज ही गोष्ट तुमची 29 वर्षानंतर तुम्ही एकत्र आल्यानंतर तुमच्या वृत्ती त्यावेळेचं लागू झालं आणि त्या दिवशी तुमच्या जीवनाला आणखी ठराव तुमचं आयुष्य 10 वर्षांवर हा नुसता 1 दिवसाचा कार्यक्रम नाही हा आठवणीतला लागणार कार्यक्रम पुन्हा एकत्र यावं असा कार्यक्रम आणि हा वारंवार तुमच्या आयुष्यात यावा ही आमची या ठिकाणी विषय असते आम्ही पहिले कार्यक्रम त्याचा नवा कार्यक्रम आहे बरेच वेळा तुम्ही मला तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं किंवा सरांनी 10 कार्यक्रम घ्यायचं शाळेमध्ये घ्यायचं थोडंसं आम्हाला असं नव्हतं याच्या आम्ही थोडंसं आम्हाला बोलून सगळं नियम काही पाळावे लागतात त्यानंतर त्यांना कळत होतो मग आमच्या फोन केला सर आपल्या करायला कोविडचं तसं पाहिलं बोलत होतं नाही सर तुम्ही जेव्हा द्यायचंच पाहिजे ठीक आहे म्हणजे कोणत्याही राजकीय गटाचं कार्यक्रम करू काय अडचण त्याच्याकडे आणि मग या सगळ्यांच्या याने आज आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो मला करायचा मी आता सगळ्यात तुमचं अभिनंदन करतो की इथं आल्यानंतर चांगलं आर्थिक 1 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 9 लाख रुपयापर्यंत तुम्ही आम्हाला खेळ एकत्र येतात आपल्या शाळेत करायचं चांगली भावना निर्माण होते की जे CCTV असतं आणि स्पीकर्स मागच्या महिन्यामध्ये 2 लाख रुपये 2000 मला दिली त्यांनी आणलं आणि प्रत्येक वर्गात CCTV
या दिवशी म्हणजे प्रगती होते. गांधीनगरचे आपले CA आहेत पुण्याला, त्यांनी मागच्या वेळेस आपल्या 5-6वीच्या गरीब विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यात 50 विद्यार्थ्यांना 4 लाख रुपयाचे सायकल आणि यंदा इथे आपल्याला त्या सायकल देणार. म्हणजे जी शाळा म्हणजे करण्याचं जे तुमच्या मनामध्ये येते शाळेत करायला ती समाजाचं आपण तर नव्हतो भाग आपण त्याच पद्धतीने आहोत. परंतु गाण्यातून चांगलं काय जे निर्माण होतं त्याला आपला खायचा वाटा असावा असं वाटणं सुद्धा हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते आपणच करू शकतो, दुसरं पण नाही करू शकतो. आपण जे पाहतो की दुसऱ्या लोक पुढे आपण सक्षम असताना दुसऱ्याकडे आपलं आपल्यासाठी हे कमी करण्याचं म्हणून आपण आपली शाळा चांगली करायची. कारण गाव जर चांगलं असेल ना गाव चांगलं कसं बोलवलं तर त्याचं मेन एक कारण असतं की तिथली शिक्षण संस्था कशी आहे त्याच्यावर गावाची संस्कृती अवलंबून असते. हा पहिला भाग असेल. म्हणून तुम्ही आज पालक आहात, तिथे विद्यार्थी होतो, पालकांना तुमची जबाबदारी आहे या शाळेची तुम्ही आहे आणि अजूनही बरेपर्यंत तुम्ही राहायचे होते पाहिजे. शाळेला काय आवड वगैरे पाहिलं शाळेत कोणते लोक येतात ते आपण पाहिलं पाहिजे. शाळेच्या गरजा कोणत्या आहेत ते आपण पाहिलं पाहिजे. बरेचसे पालकांनी सांगितलं आमची मुलं तुमच्या शाळेत तिथं आहेत माझ्याकडे शिकायला. मला त्याचा आनंद आहे. बरेचसे मी 50% माझे विद्यार्थी आहेत 50% त्यांची सुद्धा माझ्याकडे शिकायला मग मला काही अडचणच नाही केली. उलट आता असं झालं की पूर्वी तरी गावातले लोक येत होते आता येतच नाही तुम्ही मला अडचण व्हायला लागली नाही. अशा गोष्टी काही चांगल्या घडतात आणि ते तुमच्या दृष्टिकोनातून चांगले व्हायला लागते अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होतात. आल्यानंतर काय होतं तुम्ही सगळेजण अजून विद्यार्थी जसे त्या काळात जसे होते तसे आपण तसेच बुजल्यासारखं कोणा तरी बोला कोणा तरी बोला हे की नाही. बाहेर कसं आता हे तर म्हणलं बाबा हे उभे राहिले म्हणजे मी पहिल्यांदा मला प्रश्न पडला हिचा लग्नाला माझी दुसरी वेळ आहे घरी बोलताच कारण घरी तुम्ही म्हणजे एकच म्हणत नसते अनेक प्रश्न सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. आज आपण एक सगळेजण उपस्थित आहे शाळेची चांगली चालू आहे. शाळेची शिस्त आपण झालेली आहे आणि शिक्षक टाकत चालू कमी लोक आहेत 8 लोक कमी येतात तरी त्यांनी याच्यात आपण करून घेतो. तर मुख्य गोष्ट तोच जागा असेल तुमचं सहकार्य अत्यंत अपेक्षित आहे. आता मला कोरड्यांनी सांगितले बाबा तुम्हाला गेला दिली जास्त काय देऊ शकत नाही म्हणजे शाळेला देण्याची अपेक्षा म्हणून तुम्हाला काय किंवा शाळा ही तुमचीच आहे आम्ही थोडंच तुमच्याकडे मागतो अजिबात मागणार ते सुद्धा सोडून नव्हतं. तुम्हाला जे वाटतं जी चांगली आहे तुमचं ती देऊ शकता ते घेतली हे की नाही. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपल्याला शाळेच्या दृष्टिकोनातून जे लागतं ते आपण आपली परिस्थिती चांगली ना आपण दिलं तर काय करू हे की नाही. हे सत्कारात्मक दान आहे ही शाळेत आणि हे दान कुठेच व्हायला लागतं बाकी ठिकाणी काही करतो त्याच्यापेक्षा हे आणि शाळा जर चांगली असेल तर तुमच्या गावाचे नाव होते तुमचे नाव होते तर तुम्ही कुठली गोष्टी केली गेली कारण तुम्हाला तुम्हाला पाहिजे कारण अवघड काळ आहे. हे जे आमच्यासारखे जुने लोक आता रिटायर होत आहेत त्यांनी काही करते राज्य सांगतो स्पष्टपणे आम्ही त्याच्यामध्ये करतो इतके आत्मीयता प्रेम हे कोणाचंच नाही. प्रत्येक जण आपल्या गावाजवळचा असावे आपल्या घर चालावं आपले सगळे उद्योग चालावे आणि मग तेवढं पुढचं मारेल. मी कोणाला सरांनी 8-10 त्यानंतर मी दिले मी तिसरा मला 6 महिन्यात करायचं होतं म्हणून गावाची शाळा बंद करून टाकली करायचं नंतर करता आलं पाहिजे आणि त्याच तुमच्यासारख्यांची सारखे ठिकाणी सगळ्यांनी मुद्दा मांडलं तर मला दुसऱ्या बोलतोय की तिसरा मांडल्याचं काम नाही पूर्ण घरामध्ये सगळं दिले सर संस्थेचं MKCL नोंदणी केलेली आहे आणि त्यांची त्यांनी कामं सुरू करणार आता इथं विशेष बाब
पलीकडचं टेंडर आपण काढतो, पलीकडे प्रोसेस ऑफिस आहे आपल्या पलीकडच्या बाजूला तयारी केली. म्हणजे ज्याच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमची किती सालापासून 12 एकर काम आहे ते आतापर्यंत कुणीच केलेलं नव्हतं. ते शासकीय निधीतून आपलं कार्य घ्यायचं काम ते स्वतः घ्यायचं. त्याची नकाशे आपल्याला आपण देणार होतो, पण त्यांची आजोबा वाढल्यामुळे त्या दिवशी ते पोस्टपोन झाले. आता हा इलेक्शन झाल्यानंतर कदाचित ती जागा आपल्याकडे केली आणि आल्यानंतर तिथे आपल्याला काय गोष्टी सांगितल्या करता येईल. जेवढा आमच्या कामाला चांगलं जाता येईल तेवढा आज उशीर तुम्ही काय झालेला असणार आहे, कारण हा कार्यक्रमच असा असतो. तुम्हाला तुमचा आपापसात मिळाला पाहिजे. आज तुम्ही प्रत्येक आभार मानतो तुम्हाला सगळ्यांनी गुरुचा सत्कार केला, शाळेविषयी उत्तर भाव ठेवला आणि मुलांच्या पुस्तकं बनली. अजूनही तुमच्या मनात असेल तर डॉक्टरसारखे लोक आहेत. मी मागच्या सगळ्यात मुलांना कारण मी किंदाळी आलो, मी पहिली 10 वर्ष होतो, तर 12-13 वर्षी आलो आणि आता गावाने आग्रह केला. माझ्या घराजवळ शाळा असताना मी ती थोडंसं बाजूला सारलो आणि इकडे आलो. शाळा पण चांगली होती, काय अडचण होती, परंतु या गावाचं प्रेम, तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि सन्मान हा इथंच चांगल्या पद्धतीने यही पण सांगायला दिसतो. आता हे सगळं जुळत आलेलं आहे या सगळ्या गोष्टी. तुम्हाला जे समजा सांगितलं डॉक्टर म्हणजे चांगली लोक आहेत, त्याचे ग्रुप तुम्ही तयार करा, त्यामध्ये विद्यार्थी घ्या, सगळ्या विद्यार्थी घ्या. तुमची तुम्ही भरपूर मुलं आहेत, पुण्यामध्ये मला काय करतात विद्यार्थी तुमच्यासारखेच भरपूर आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, काय प्रॉब्लेम नाही. खऱ्या आणि शेत त्यांचे पैसे चांगले आहेत, किती सुद्धा चांगले आहे, काय अडचण नाही. पण चांगलं शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे. पण आता या तंत्रज्ञान बाहेर पडते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हे आपल्याला माहिती सुद्धा आहे. परंतु आज ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा इतका शिरभाव झाला आहे कोरोनाच्या विषयाला. तर तो आपण आपल्या लक्षात घेऊन आपल्या मुलाला शिक्षण दिलं पाहिजे या पद्धतीने विचार आपल्याला केला. एक आता नुसतं डॉक्टर इंजिनियर होऊन किंवा नुसते इंजिनियर झाले, त्यांना आता डॉक्टर झालेले नाही, पण त्यांनी सांगितलेली का आपल्याला. आणि खरं आहे इंजिनियर झालं म्हणजे तुमच्या हाताला काम केल्याची काही गॅरंटी नाही. 10,000 सुद्धा तुमचे अशी परिस्थिती आहे, त्याचं खरं कारण काय. तर शिक्षण संस्थेबद्दल जो बदल आहे तो बदल आता होतोय, तो आपण लक्षात घेतलं पाहिजे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याकडे येते आणि त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा भागच हा आहे की प्रत्येक विद्यार्थी हा प्रॅक्टिकली शिकला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला आता दिसेल, आता आपण फळा दिला तिथं खडू फळा दिसतोय, जानेवारी महिन्यात तुम्हाला फळा दिसणार नाही. तिथं सगळे इंटरॅक्टिव्ह कोड याची किंमत 1 लाख रुपये आहे. अशा कोड आपण 30 लाख रुपयाची कोड आपण तिथे दिलेली आहे आणि ते आता जानेवारी महिन्यामध्ये इथे आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. शिक्षकांनी खडू फळा टेस्ट वापरायचं नाही, डायरेक्ट इंटरनेटशी जोडलेलं सगळं आहे बाबा कोड तुम्हाला सगळे ज्ञान तिथे त्या ठिकाणी पाहायला. म्हणजे विद्यार्थी पुस्तकी ज्ञान. तर आता किती बदल संस्था आपली करते आहे. म्हणजे जे इंग्लिश मिडियम स्कूलला दिलं जात नाही तशा पद्धतीचं शिक्षणाला देता येईल. बरोबर चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे आणि तो मार्ग आपल्या शिक्षण संस्थेला ठिकाणी निवडलेला. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये ते बोर्ड आता जानेवारी महिन्यात त्या ठिकाणी तिथे बसतील आणि टोटल शिक्षण आहे तुम्हाला त्याच्यावर त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये चांगलं चाललेलं असतं आपल्याच असावं अशी अपेक्षा बरोबर. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या सत्कार आणि देशाच्या बरोबरी माझे शब्द या मेळाव्यासाठी जमलेले आपले
आपल्या विद्यालयातील माझे शिक्षक, माझे प्राचार्य, माझे मुख्याध्यापक आणि आज या ठिकाणी कार्यरत असलेले विद्यालयाचे प्राचार्य श्री आणि आमच्या गाडगेताई त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो. आता मी 1990 साली हे विद्यालय रयत शिक्षण संस्थेला जोडलो. 90 नंतर 4 वर्ष 4 प्राचार्य या ठिकाणी झाले. मांडके सर, अडके सर, शिरसाट सर आणि चोगे सर असे 4 वर्ष 4 मुख्याध्यापक झाले. आणि 1994 साली मला या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून रयत संस्थेच्या एकदम कासेच्या बाजूला असलेली 3 मजली इमारत असलेली, शाळेला 9 एकर पाटाखाली शेती असलेली अशी भव्य आणि सुंदर शाळेमध्ये मी 2 वर्ष काम करत होतो. परंतु मला गावकऱ्यांच्या इच्छे खातर गावकरी म्हटले तेव्हा तुम्हाला मुलीला यावं लागेल. इतकी सुंदर शाळा सोडून मी या ठिकाणी 94 साली गिरीमध्ये आलो. 94 ते 95 पहिली बॅच आणि 95 ते 96 ची तुमची दुसरी बॅच. तर अशा प्रकारे माझे या ठिकाणी 2003 साली मी रिटायर झालो आणि माझे या ठिकाणी 9 बॅचेस माझ्या हातातून केले. त्यातल्या आजपर्यंत 6 बॅचेसचं गेट टुगेदर झालं होतं. तुमची 7वी बॅच आणि 2 बॅचचं मला वाटतं कुठंतरी त्यांनी गोशाळेमध्ये किंवा कुठंतरी केलेलं आहे असं मला समजलं. परंतु 7 बॅचेसचं गेट टुगेदरला या ठिकाणी हजर आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक बॅचच्या वेळेस मुलं यांची 26, 27 वर्षांनी भेट झाली. खूप आनंद वाटला. पुन्हा एकदा 1994-95 साली गेल्यानंतर मुलगा हे 2024 सालीच भेटला. तसे तुम्ही सुद्धा 96 साली गेलेले मुलं नंतर 2024 सालीच मला या ठिकाणी भेटले. आता बऱ्याचशा मुली त्या ओळखीच्या सुद्धा राहिल्या नव्हत्या. फक्त आमच्या 2 मुली होत्या आमच्या त्या मंदिरातल्या असल्यामुळं, गीता आणि वैशाली गौरी आणि गीता दाखवले. बाकी साऱ्या मुली या ठिकाणी कोणा ओळखूच आल्या नाहीत त्यावेळेस असलेल्या मुली. अशा प्रकारे या ठिकाणी 25-26 वर्षांनी आपली भेट होती आणि खूप आनंद वाटला आणि एकमेकाचे सुखदुःख समजले आणि आपल्या शाळेचा विकासही त्यांनी पाहिला. आता 94 साली मी या ठिकाणी आल्यानंतर 94 ते 95 आता मी काचेच्या बंगल्यातून आलो. सुंदर शाळेमधून आलो. या ठिकाणी गावासाठी मिरीमध्ये आलो. आपलं गाव आपल्या शाळेसाठी आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आलो. कोळगावसारखी शाळा सुंदर शाळा सोडून दिली. काळे साहेब सोडत नव्हते. तरी या ठिकाणी कारभारी पाटलांनी काळे साहेबांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर काळे साहेबांनी होकार दिला आणि मला या ठिकाणी सोडलं. तिथून शिरसाट सर कोळगावला गेले आणि मी या ठिकाणी आलो. अशा प्रकारे आल्यानंतर पाहिलं 1 वर्ष तर भयंकर अवस्था एकट होती या ठिकाणी. एवढीच इमारत होती फक्त समोरची. 4-5 खोल्या होत्या. बाकी बालवाडीमध्ये किंवा कागद हाऊसमध्ये अशा प्रकारे ठिकठिकाणी वर्ग भरत होते. मला ती परिस्थिती फार विचित्र वाटली आणि आता काय केलं पाहिजे. दुष्काळ होता, शाळेकडे पैसा नव्हता. परंतु या ठिकाणी मी गावातला आणि नवल सर क्लार्कही गावाचा. तेव्हा
तेव्हा आम्ही दोघंही गावातले असल्यामुळं आम्ही एकमेकांनी ठरवलं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे गावासाठी. आणि मग अशा प्रकारे आम्ही नानासाहेबाच्या बागेमधून विहिरीमधून पाणी विकत घेतलं आणि पाणी विकत घेऊन पाणी आणणाऱ्याला पैसे द्यायचे. पाणी तर फुकटच दिलं नानासाहेब, पण पाणी आणणाऱ्याला मात्र या ठिकाणी काहीतरी 20 रुपये का 10 रुपये बॅरल प्रमाणे पैसे दिले. तर या ठिकाणी खाली आपण हाऊट केला अंडरग्राऊंड आणि त्या हावडामध्ये पाणी साठवून अशा प्रकारे इमारतीचं काम सुरू केलं. ही शाळा आपल्याला ही विखुरलेली शाळा जी आहे, वर्ग जे आहे ते वर्ग आपल्याला एका ठिकाणी आणायचे, एका प्रिमाइसेसमध्ये आणायचे असा विचार करून 4 खोल्याचं बांधकाम सुरू केलं. या समोरचे 4 खोल्या आहेत त्या खोल्याचं काम सुरू केलं आणि त्यातले फक्त आपल्याकडे जेवढा पैसा आहे तेवढंच फक्त पत्र्याच्या खोल्या करायच्या, पडवी सुद्धा करायचे नाही. नंतर जसजसे पैसे येत गेले तसतशी पडवी केली. नंतर समोरच्या 3 खोल्यांचं कामही सुरू केलं. ते काम सुरू केल्यानंतर आम्ही वाळू टाकली आणि वाळू टाकल्यानंतर त्या ठिकाणी वर्गामध्ये बेंच मांडायचे. तर पोपटचे मोठा या ठिकाणी फिरत फिरत चालले. ते म्हणजे काय करतो सर? म्हणलं काय नाही, वर्गामध्ये वाळू टाकतो, फरशी बसवायला आपल्याकडे पैसा नाही. तर त्यांनी सांगितलं किती पैसे लागतील? म्हणलं तर काय फरशीला काय लागतील ते पाहा. त्यांनी सांगितलं की मी फरशी स्वतःच्या खर्चाने टाकून देतो. अशा प्रकारे पोपट शेटने फरशी टाकून दिली. अशा प्रकारे सर्व कार्य नंतर कोणी 11,000 दे, कोणी 10,000 दे, अशा प्रकारे पैसे गोळा झाले आणि अशा प्रकारे 4, 3, 7 खोल्या आम्ही बांधल्या. 7 वर्ग एका ठिकाणी आले. नंतर या जुन्या खोल्या ज्या आहेत त्या भयंकर रद्दी झालेल्या होत्या. त्यांची डागडुजी केली आणि त्यांची दुरुस्ती केली. भिंती या ठिकाणी भिंतीला प्लास्टर केलं वगैरे वगैरे अशा प्रकारे त्या खोल्या कामामध्ये आल्या. आणि नंतर मी 2003ला रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी माझ्या 9 वर्षाच्या काळातली जे ग्रँट या शाखेला आली नव्हती ती ग्रँट एकदम 2004 साली या ठिकाणी आली आणि त्या पैशात मग अशा प्रकारे मुख्याध्यापकांनी त्या नवीन खोल्या, पत्र्याच्याच खोल्यात नवीन बांधकाम केलं, 9-10 खोल्या बांधल्या. अशा प्रकारे या ठिकाणी या शाळेचा विकास होत गेला. तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा फार सहकार्य केलं आणि आजही गावकरी फार सहकार्य करत आहेत. तुमच्यासारखे माझे विद्यार्थी जे आहेत त्या माझे विद्यार्थ्यांनी तर या शाळेला गेट टुगेदर करून त्या शाळेला भरभरून अशा प्रकारे मदत केलेली आहे. संजय गांधी सारख्या मुलांनी 4 लाखाच्या सायकली मुलींना दिलेल्या आहेत. नंतर काही मुलांनी सनी मुनक यांच्यासारख्याने सीए झालेला मुलगा यांच्यासारख्याने अशा प्रकारे हे इंटरनेट सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक बॅचची मुलं काही ना काही मदत करत गेलेली आहेत. आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटतो तुम्ही भेटल्यानंतर. तुम्हाला सर्वांना एकच सर्वांचा परिचय करून दिल्यानंतर लक्षात आलं की कोणी म्हटलं की माझी मुलगी इंजिनियर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा 10वीला आहे, 12वीला आहे. अशा प्रकारे ठराविक एजमध्येच ती मुलं आहेत. या वयामध्ये आपण पालकाचं कर्तव्य केलं पाहिजे. आपण आता हे कलियुग आहे, या युगामध्ये भयंकर गोष्टी समाजामध्ये घडत आहेत हे आपण पाहतो. यासाठी आपण प्रथमतः या ठिकाणी आपल्या मुलांच्यावर योग्य अशा प्रकारचे संस्कार केलेच पाहिजेत. तर आपले मुलं चांगले होतील. नाहीतर माझा मुलगा 12वीला आहे, 12वीला पहिला आला पाहिजे, ज्याला 10वीला आहे 10वीला पहिला आला पाहिजे, अशा प्रकारे मेरिटमध्ये आला पाहिजे, ठीक आहे. पण आपण जर मुलावर चांगले संस्कार केले नाहीत तर आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. प्रथमतः आपल्या या ठिकाणी आपल्या मुलं ही आपली संपत्ती आहे आणि त्यांच्यावर आपण खरे संस्कार केले पाहिजे, चांगले संस्कार केले पाहिजे. आता आमच्या बॅचने समजा आमच्या सारख्या वयाच्या
आपापल्या मुलांच्यावर संस्कार केले. आम्ही प्रथमतः संस्कार केले, नंतर मुलांना रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण दिलं, कारण आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत होतो आणि त्यामुळे आमचे मुलं घडले. पण आता यानंतर आमच्या मुलांची मुलं जी आहेत त्यासाठी आमच्या मुलांच्यावर आम्ही जे संस्कार केले तेच संस्कार त्यांनी त्यांच्या मुलावर करणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा मुली आमच्या माता झालेल्या आहेत, त्यांची मुलं 10वीला 7वीला 8वीला 9वीला 10वीला 12वीला आहेत. त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलांच्यावर प्रथमतः चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. परमेश्वर तुम्हाला कधी क्षमा करणार नाही जर तुम्ही संस्कार केले नाही तर. तुमचे मुलं शिकतीलच असं काही नाही, शिकतील तर, पण तुमचे मुलं सुसंस्कारित होतीलच असं मात्र सांगता येणार नाही. ते शिकतील, चांगल्या नोकरीला लागतील, चांगले पैसे कमवतील, वेगवेगळ्या मार्गाने कमवतील, परंतु ते सुसंस्कारित असतील असं मात्र नाही. आणि मग आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते. समाजामध्ये आपण पाहतो अनेक माता पित्यांना वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी आपली मुलं ठेवतात. ही वेळ कधी येऊ नये. आपण आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. आपले मुलं प्रथमतः आपण ते चांगले घडवले पाहिजे आणि आपण नीतिमत्तेने वागलो पाहिजे. आपण जो पैसा आणतो, तुम्ही सारे व्यावसायिक आहात, वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही नोकऱ्या करता, धंदे करता, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पैसा आणता, तर तो पैसा आपल्या कष्टाचा आहे का, आपला प्रामाणिकपणे कमवलेला आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारे कमवलेली संपत्ती, पैसा आपल्या घरात आणल्यानंतर त्यापासून आपल्याला कधीही आपला प्रपंच सुखी होत नाही आणि आपले मुलं सुसंस्कारित होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये नेहमी एक तत्व लक्षात ठेवायचं की मी कमील तर प्रामाणिकपणेच कमी, आणि जे कमील तेच मी माझ्या मुलाबाळासाठी, आणि मग अशा प्रपंचामध्ये काही कमी पडत नाही. ज्याच्याकडे प्रामाणिकपणे असतो, ज्याच्याकडे नीतिमत्ता असते, अशा माणसाला परमेश्वर कधीही कमी पडू देत नाही. हे तत्व एक आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये वागताना एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचं असेल, मरेपर्यंत आपल्याला जर खरं समाधान पाहिजे असेल तर आपण जीवनामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, नीतिमत्तेनं वागलं पाहिजे. तर आपलं जीवन सुखी, समृद्धी आणि चांगल्या प्रकारे आपण जीवन जगू शकतो. हे एक प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांच्यावर सुसंस्कार केले पाहिजेत आणि आपल्या मुलांना आपण अशा प्रकारे आपण कलियुगामध्ये पाहतो, आजकाल पाहतो की काय टीव्हीवर बातम्या आहेत, काय पेपरमध्ये बातम्या आहेत, काय गोष्टी चालल्या, याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. आता तुम्ही त्या वयातले आहात, संस्कार करण्याचे वयातले आहात तुम्ही, तुमची मुलं बाळ लहान लहान आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही संस्कार केले पाहिजेत हा विचार, आणि त्यांच्यासाठी आपण जे कमवतो ते प्रामाणिकपणे आपण आणलं पाहिजे. तरच परमेश्वर दरबारी ते मान्य होऊ शकतं, तरच तुम्हाला खरं समाधान, आनंद मिळू शकतो. याही गोष्टी आपण तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या आणि म्हणून सांगतो की जीवनामध्ये प्रामाणिकपणा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. जे काही होतं ते परमेश्वराच्या शिवाय होऊच शकत नाही. आपण जे जे काही करतो ते परमेश्वराच्या शक्तीशिवाय होऊ शकत नाही, याचा आपण पूर्ण खात्री बाळगली पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण जे करतो ते योग्य करतो का, आपण जे करतो ते परमेश्वराला आवडेल का, असा विचार करून आपण ते केलं पाहिजे. तरच तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल, यशस्वी व्हाल. हे एक तुम्हाला जाता जाता सांगतो. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, या ठिकाणी आमचा अशा प्रकारे सन्मान केला आणि या ठिकाणी पुन्हा बऱ्याचशा वर्षांनी भेटला. आणि हे तुम्हाला जाता जाता या ठिकाणी वडीलकीच्या नात्याने तुम्हाला हे सांगावंसं वाटलं, कारण या ठिकाणी आमचा शिक्षकांचा व्यवसायच तो आहे की शिक्षकाचा व्यवसाय म्हणजे संस्कार. आणि शिक्षकाने जर मुलं चांगले घडवले नाही तर काय उपयोगी त्या शिक्षकाच्या जीवनामध्ये, व्यवसायामध्ये.
आपण जर आपले मुलं चांगले घडवले नाही, जर आपल्या मुलांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला नाही, आपले मुलं जर आपल्याला चांगले दिसले नाही, आता मला 7 बॅच आहे तुमची, 7 बॅच मध्ये पाहिले मी आमची मुलं, आम्हाला आनंद वाटतो. आमची मुलगी व्हिडिओ आपली गट शिक्षणाची भेट झाली, आमचा मुलगा CA झाला, आमचे मुलं इंजिनियर झाले, आमचे मुलं डॉक्टर झाले. आता मागच्या वेळेस महेश आला होता, महेश MD झाला, आनंद वाटला त्याला. अशा प्रकारे आमचे मुलं ज्या ठिकाणी आम्ही जे संस्कार केले, आता माझ्या काळात 94 साली मी जेव्हा आलो तेव्हा या ठिकाणी फार शाळा छोटी होती आणि आमच्या 2 शिक्षिका होत्या, गाडगेबाई आणि गायकवाड मॅडम, आणि बाकीचे शिक्षक होते 7-8 शिक्षक होते, ते सुद्धा फार कष्टाळू होते, सारे हेडमास्टरला राहत होते. आणि अशा या ठिकाणी कोणत्याही शिक्षकाला, सारे शिक्षकाला जर आपण एखाद्या कामाच्या निमित्ताने बोलवलं तर सारे एकाएकी एकदम एका ठिकाणी रात्री म्हटलं तरी या ठिकाणी शाळेत विद्यालयात हजर राहत होते. असे जीवाला जीव देणारे शिक्षक होते, प्रामाणिक होते, कष्टाळू होते आणि संस्कार करणारे होते. आणि त्यामुळेच ते या ठिकाणी शेळके सरांचे प्राचार्य झाले, मत्स्य सरांचे प्राचार्य झाले, ढोले सरांचे प्राचार्य झाले, आठवे सरांचे प्राचार्य झाले, ससे सरांचे प्राचार्य झाले. माझ्या हाताखाली असणारे हे सारे शिक्षक आहेत, हे शिक्षक सारे गुणवान होते आणि शाळेबद्दल आवड होती, शाळेबद्दल कष्ट करण्याबद्दल आवड होती. आता इथं गावच होतो, त्यामुळे मला त्या गावासाठी काही करायचंच होतं. आपल्याला या ठिकाणी कशासाठी आणलं, यासाठी आणलं. आणि म्हणून मी गावासाठी मी कधी कसल्या प्रकारची कोणाची भीती मला बाळगली नाही, कारण मी गावचा असल्यामुळं मला कोणाची भीती नव्हती. माझ्या मित्राचेच मुलं होते आणि माझ्या मित्राच्या मुलांनाच मी शिकवतोय, चांगले संस्कार करतो आणि संस्कार करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे हानमार करावी लागली तरी ती करत होतो. आता समजा या ठिकाणी या बाळूने सुद्धा मगाशी उद्गार काढले, बाळूचा भाऊ लहाना संतोष सुद्धा, हे संतोष वगैरे हे त्यांच्या वडिलांचे माझे संबंध फार चांगले होते. त्यामुळं बाळूवर संतोषवर सुद्धा मी चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला. तो त्याने त्यांच्या गेट टुगेदरच्या वेळेस त्याने ते बोलून दाखवलं की तुम्ही होते म्हणून आम्ही घडलो गेलो. तर या ठिकाणी जर बाहेर आमचा प्राचार्य असता तर त्याने ज्या ठिकाणी शाळेकडे फारसं लक्ष दिलं नसतं, आपला पगार आणि आपण आणि जाऊन केलं असतं, कुठंतरी शहरात राहिले असते, जाऊन केलं असतं. शाळेचा विकास त्याला काही घेणं देणं नव्हतं. पण मी प्राचार्य गावचा असल्यामुळं मला गावची शाळा सुंदर करायची होती आणि तिचा आज या ठिकाणी अशा प्रकारे विकास झालेला. बाकीच्या प्राचार्याने खूप सुद्धा चांगला विकास केला. ससे सरांनी सुद्धा खूप 5-6 वर्षे खूप चांगलं काम केलं आणि आता ढोले सर आलेले आहेत. ढोले सरांच्याकडून सुद्धा मी ती अपेक्षा केल्या की सर तुम्ही आज तोपर्यंत चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आणि ते चांगले कष्ट करत आहेत. अशा प्रकारे शाळेला जीव देणारे, कारण ढोले सर हे माझ्याकडे 3 वेळा आले. म्हणजे पहिल्या वेळेस आले 94 साली मी आलो तेव्हा त्या ठिकाणी त्यांना मी घेतलं, मध्ये सर बदलून घेतलं. नंतर पुन्हा आले, पुन्हा अशा प्रकारे या ठिकाणी राहिले आणि पुन्हा आता प्राचार्य म्हणून मी पुन्हा आम्ही प्रयत्न केले आणि मिरेवाले त्यांना प्राचार्य म्हणून घेतलो. अशा प्रकारे ससे सर गेल्यानंतर, दाणे सर रिटायर झाल्यानंतर ढोले सरला घेतले. दाणे सर गावातले प्राचार्य होते, त्यांना 1-1.5 वर्षच मिळालं होतं आणि ढोले सरला मात्र आता या ठिकाणी 2-2.5 वर्ष मिळालेले आहेत. त्या 2-2.5 वर्षाचा फायदा चांगला घ्यायचा. ससे सरला 6 वर्ष मिळाले आणि माझ्यासारख्याला मला 9 वर्ष मिळाले होते. अशा प्रकारे जास्त वर्ष आणि शाळेचा विचार करणारा, काम करणारा आणि शाळेचं हित जपणारा माणूस प्राचार्य जर असेल तर निश्चितपणे शाळेचा विकास होतो. याप्रमाणे आजपर्यंत आपल्या शाळेचा विकास होत चाललेला आहे, हे बघून आनंद वाटला. आणि तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे हे या ठिकाणी गेट टुगेदर साजरं केल्यामुळं आम्हाला या ठिकाणी बोलावल्यामुळं मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझी या ठिकाणी आमच्या गाव आमचा अभिमान त्याच्यामध्ये लढलं आहे. सर्वांचे धन्यवाद. सरांनी मार्गदर्शन केलं, धन्यवाद. आपले भंगे सर त्याचा कार्यक्रम चालू येणार आहे आणि मग सरांचं
अपेक्षा आहे तो आपण कुठे ना कुठे फुल फुलाची पाकळी आमच्या शाळेला द्यावं अशी माझी विनंती आहे.